आपल्या सर्वांचेच अत्यंत जवळचे स्नेही निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सतीजी गोवेकर यांचा सेवानिवृत्तीचा समारंभ आणि त्यानिमित्तानं व्यासपीठावरती सर्वच मान्यवर संपूर्ण पुणे शहराची सामाजिक आणि राजकीय पिढी यावेळेची आत्ताची आणि ते सगळ्यांचं एकत्रीकरण साहेब तुमच्या सत्कारच्या निमित्तानं इथं जमलेलं आहे। माननीय अंकुशांना, माननीय दीपक भाऊ, माननीय रानडे साहेब, परशुरामजी वाडेकर, प्रशांत दादा, अरविंद भाऊ, गजाननजी, संजू भाऊ, अण्णा मागे, पराग ठाकूर, निरंजन दाभेकर, संजय उभे, संदीप कर्डेकर, महेश सूर्यवंशी, अजित दादेकर, मंदार जोशी आणि आमचे कुलकर्णी, इकडे दत्ता भाऊ सागरे, इकडे अतुल बेहरे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। उपस्थित सर्वच गोवेकर साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर बंधू आणि भगिनींनो, साहेब निवडणुकीला जे होत नाही ते तुम्ही घडवलंय। एक निवडणूक झाली, आता पुढच्या निवडणुकीच्या तोंडावरती आम्ही उभे आहोत। त्यामुळे आता ती निवडणूक आणि दुसरी निवडणूक हा एकमेव हा दुर्मिळ योग आहे की पुढे परत कधी मिळेल माहित नाही आम्हाला। सगळे आम्ही इथे एकत्र बसलोय ते तुमच्यासाठी आणि मला असं वाटतं की आपल्यावरती प्रेम करणारी आम्ही सगळी मंडळी आहोत। एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ज्यांनी पोलीस दलामध्ये जवळपास 36 वर्ष सेवा दिली। तुमचा माझा एक वेगळा गुणानुबंध असा की तुम्ही कोल्हापूरचे आहात आणि माझंही कोल्हापूरचं एक वेगळं भावनिक नातं आहे। त्यामुळं तो एक माझ्यासाठीचा एक वेगळा भावनिक मुद्दा आहे की त्या कोल्हापुरातून आपण आलात आणि राज्यभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये, नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक आहे, राज्यातल्या प्रत्येक प्रमुख शहरामध्ये आपण सेवा दिली आणि प्रत्येक ठिकाणी एक चांगले अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणूनच आपली ओळख ही कायम आहे। फारसं राजकारणी आणि पोलिसांबद्दल समाजामध्ये चांगलं बोललं जात नाही, परंतु त्यालाही अपवाद असतात। आपल्यासारखा अधिकारी ज्याने या शहरामध्ये सुद्धा खूप वर्ष काम केलं, गुन्हे शाखेमध्ये विशेषतः आपण चांगलं काम केलं आणि असे अधिकारी आहेत की त्यांना 2 वेळा राष्ट्रपती पदक मिळालं, एक सुरुवातीच्या काळामध्ये आणि एक निवृत्तीच्या काळामध्ये। म्हणजे भारत सरकारने सुद्धा निवृत्तीच्या जवळ आल्यानंतर तुमचा सन्मान केला की इतक्या वर्षाची सेवा आपण चांगली केली, म्हणून की काय आपल्याला या सेवेचं कौतुक भारत सरकारनं सुद्धा केलं। खरं तर पुणेकर आपण फार कुणाचं कौतुक करत नाही अशी एक आख्यायिका आहे। पुणेकर फार कुणाबद्दल चांगलं बोलत नाहीत असंही म्हणलं जातं, पण जेव्हा इतके सगळे मंडळी एकत्र येऊन साहेब तुमच्यासाठी जमतात, याचा अर्थ लक्षात घ्या पुण्याचं ते काही जे बोललं जातं ते काही पुण्याबद्दलचं खरं नाही। आम्ही सगळी माणसं चांगल्या माणसाबद्दल, चांगल्या कामाबद्दल, चांगल्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलतो, चांगलं वागतो, त्यांचा सन्मान पण करतो। आणि मला असं वाटतं की पुण्यामध्ये असे फार दुर्मिळ क्वचित असे प्रसंग येतात की त्यामध्ये अशा प्रकारचा, अशा स्वरूपाचा कार्यक्रम होतो। अंकुशांना, आमचे अण्णा दाभेकर, दत्ताभाऊ सागरे या सगळ्या मंडळींनी हा विचार केला की अशा व्यक्तीचा सन्मान आपण केला पाहिजे ज्यांनी या शहरामध्ये खूप चांगलं काम केलं। मगाशी कोणीतरी म्हटलं, मला वाटतं दीपक भाऊच म्हणाले किंवा मिलिंद कुलकर्णी, की साहेब आपली पोलीस दलातली शासकीय सेवा संपली, जरी त्याला आपण निवृत्त झालात असा जरी शब्द असला तर या शहरामध्ये खूप वर्ष आपण काम केलंय। त्यामुळे या सेवेचा शेवट म्हणजे आम्ही फुलस्टॉप नाही समजा, आम्ही त्याला स्वर्गविराम समजतो। पुढच्या काळात या शहरातल्या या सामाजिक जीवनामध्ये
या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्यासारख्या व्यक्तीची निश्चितपणे समाजाला गरज आहे आणि आम्ही आपल्याला तसं आव्हानही करतो की पुढच्या काळामध्ये या शहरातल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण सक्रिय राहावं, आपण काम करावं, पुढच्या सगळ्या आपल्या काळामध्ये आपलं आरोग्य उत्तम राहावं. आपण जशी पोलीस दलांमध्ये राहून समाजाची सेवा केली तशी सेवा पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये आपल्या हातून घडव अशी शुभेच्छाही आपल्याला मी व्यक्त करतो, शुभेच्छाही देतो. आणि कायमच या शहरातलं जे जे कर्तृत्व आहे, ज्या ज्या व्यक्तींनी या शहराचं नाव देशामध्ये जागतिक स्तरावरती मोठं केलं, अशी माणसं ही कायम स्मरणात राहतात. आजही आपण या सेवेमध्ये निवृत्त जरी झाला तरी आजचा कार्यक्रम, आपली सेवा हे पुणेकर निश्चितपणे लक्षात ठेवतील असा मला विश्वास वाटतो. आणि एका चांगल्या अधिकाऱ्याच्या बद्दलची कृतज्ञता भावना ही पुणेकरांची भावना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या सगळ्या आमच्या मंडळीच्या वतीने या ठिकाणी व्यक्त होतीये. आणि म्हणून आपल्याला मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांच्याच वतीनं, पुणेकरांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला पुढच्या सगळ्या आपल्या आयुष्यासाठी सुद्धा ईश्वराला प्रार्थना करतो की आपलं आयुष्य हे निरोगी राहावं, चांगलं आरोग्य आपल्याला लाभो आणि आपल्या हातून अशीच देश सेवा, समाजाची सेवा पुढच्या काळातही घडो. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.